हवामान. राज्यातील काही भागांमध्ये येत्या 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. रबी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी काढलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामं नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस आणि वादळी वाऱ्यांपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. दरम्यान येत्या 36 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात हवामान कोरडं राहणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पुढील 2 दिवस कोकणातील काही तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.